मी वासुदेव सकाळी सकाळी आपल्या दारामध्ये येतो. कधी येतो? कधी येतो? सकाळी सकाळी येतो. तुम्ही म्हणाल सकाळी सकाळी येणारा वासुदेव आज संध्याकाळी का आलाय, रात्री का आलाय? तुम्ही संध्याकाळी बोलवलं म्हणून संध्याकाळी आलाय. कशासाठी येतो? आपल्याला जाग करायला येतो. तुम्ही म्हणाल आम्ही काय जाग होत नाही का? आम्ही जाग होतो ना. भल्या पहाटे 8:30 वाजता लवकर उठा हे सांगण्यासाठी वासुदेव येतो. आणि उठल्यावर काय करा हे वासुदेव सांगतोय. काय करा? तुम्ही म्हणाल आम्हाला काय माहित नाही का काय करायचं? उठल्यावर काय करायचं? दूरदर्शनचं बटन दाबायचं आणि पाहिजे तो चॅनल बघत बसायचा. आता राहिलंय काय? नाही. ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय त्या देवाचं एकदा तरी नाव घ्या हे सांगण्यासाठी वासुदेव येतोय. म्हणजे सकाळी एकदा नाव घेतलं की दिवसभर काही पण करायला मोकळा, असं नाही बरं का. ज्या देवाने आपल्याला देह दिलाय, ज्या देवाने आपल्याला हा नरदेह दिलाय त्या देवाचं एकदा नाव घ्या हे सांगण्यासाठी वासुदेव येतोय. सकाळी उठल्या उठल्या काय करायचं वासुदेव सांगतोय. राम नाम स्मरा आधी, 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 राम नाम स्मरा आधी. राम नाम स्मरा आधी. रात्र संपली दिवस गवला, पूर्ण निशेचा नाश नाश झाला. नवतेजाने प्रफुल्ल होऊनी लागे जग हे कार्याला. राम प्रहरी आठवा विठुला, शुद्ध मनीचा भाव, शुद्ध मनीचा भाव हेच सांगण्या आलो तुम्हासी, हेच सांगण्या आलो तुम्हासी. वासुदेव माझे नाव, 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 वासुदेव माझे नाव. वासुदेव बकवास नाही इकडे. नाव, वासुदेव माझे 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 नाव, वासुदेव वासुदेव माझे नाव, माझे नाव, वासुदेव माझे नाव. वासुदेव माझे नाव, वासुदेव माझे नाव. हा वासुदेव सांगतोय दुर्लभ नरदेह जाणा, शतवर्षाची गणना, ज्यामध्ये दुःख यातना. माणसाचा देह मिळणं दुर्लभ आहे. दुर्लभम त्रयीमेव एतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया असं सांगितलंय. त्यातला माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ आहे. कोणाला मिळालं नसेल त्यांनी हात वरती करा. सगळ्यांना खात्री आहे आपण माणसंच आहोत. दुर्लभ आहे. 100 वर्षाचं आयुष्य सांगितले. दुर्लभ नरदेह जाणा, शतवर्षाची गणना. सत्ययुगामध्ये 1,00,000 वर्षाचं आयुष्य होतं. पुढचं युग आलं, 1 शून्य कमी झालं, 10,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. त्याच्या पुढचं युग आलं, आणखीन 1 शून्य कमी झालं, 1,00,000 वर्षाचं आयुष्य राहिलं. पुढचं युग आलं कलियुग, आणखीन 1 शून्य कमी झालं, 100 वर्षाचं आयुष्य राहिलं.
हे जेव्हा मी सांगत होतो, एक पोरग माझ्याकडे धावत धावत आला आणि म्हणला, महाराज आणखीन एक शून्य कमी केलं तर काय करायचं? 100 मध्ये भागत नाही तर 10 कसं काय भागायचं? बालपण गेले नेणता, तारुण्य दशी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, काय भजनासी उरले ते पाहेगा. 100 वर्षापैकी 50 वर्ष झोपेत जातात. झोपेत म्हणजे कुठे? रात्रीची झोप. 50 वर्ष गेली. एक माणूस म्हणाला, महाराज एक वेळ दुपारची झोप परवडली, पण रात्रीचं जागरण नको. कळलं का? कधी जागा राहतो काय माहिती. 50 वर्ष झोपेत गेली, उरली 50 वर्ष. या 50 वर्षात अनेक गोष्टी करायच्या आहेत. लहानपणे, तरुणपणे, वृद्धपणे, पोरांचा जन्म आहे, त्याच्यानंतर पोरांची शिक्षण आहे, शिक्षण झाले की पोरांचे लग्न आहेत, लग्न झाले की पोरांना पोरं होतात. हे सगळं सगळं करायचं आहे. सगळेजण म्हणतात आम्ही वारीला जाणार आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण करणार आहे, सप्त्यात जाऊन कीर्तन ऐकणार आहे, सगळं करणार आहे. कधी करणार? रिटायर्ड झाल्यानंतर. माणूस रिटायर्ड कधी होतो? जेव्हा तो टायर्ड होतो तेव्हा रिटायर्ड होतो. लहानपणी आई म्हणते बाळाला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही, बाळाला काही कळत नाही. बरं, तरुणपणी तरी कळावं पाहिजे की नाही? तरुणपणी बायको म्हणते आहो तुम्हाला काही कळत नाही. म्हातारपणी तरी कळावं की नाही? म्हातारपणी पोरं म्हणतात म्हाताऱ्याला काही कळत नाही. शेवटी राम नाम सत्य, त्याला काही कळत नाही. लोक म्हणतात सुटला एकदाचा, सुटत नसतो. 84च्या फेऱ्यांमध्ये परत अडकत असतो. बालपण गेले नेणता, तारुण्य दशी विषय व्यथा, वृद्धपणी प्रवर्तली चिंता, काय भजनासी उरले ते पाहेगा. दुर्लभ नरदेह जाणा, शतवर्षाची गणना, ज्यामध्ये दुःख यातना. मग काय करा? तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा.